आणि देखण्या खेळपट्टीवर सामना रंगतोय. आयशा 11 सांगडे आणि प्रतीक 11 सुरुंपाडा या दोन संघाच्या दरम्यान सामना आपण बघत आहोत. सुरुंपाडा संघानं नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय झालेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय झाला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आयशा 11. एक देखणी आपण स्पर्धा बघतोय आणि डान्सिंग पंच म्हणून ज्या सर्वांना परिचित असलेले आपले पंच साईनाथ पाटील प्रमुख मंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतील. प्रतीक 11 सुरुंपाडा हा संघसुद्धा तितक्याच ताकदीचा आहे. त्यांच्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे, चांगला खेळ त्यांच्यामध्ये आहे आणि सातत्यानं जेव्हा एकीचं बळ दाखवतात ना मैदानावर तर त्यावेळी स्पर्धासुद्धा ते जिंकताना आपण बघितल्यात. यावेळी एकीचे बळाने त्यांना लढावं लागेल आणि त्यांच्यासमोर असणारा संघसुद्धा आयशा 11 सांगडे हा पाहुणा संघ आहे आणि तो सुद्धा तितक्याच ताकदीचा आहे. तो ताकदीचा असणारा संघ आता मात्र दोन संघामधले ही लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. एक देखणी अशी स्पर्धा आपण एन्जॉय करताय. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. स्वर्गीय डॉक्टर भानुदास स्मृती चषक या चषकामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. 1984च्या दरम्यान आमची आणि भानुदासची ओळख झाली. तसे 8वीपासूनच आम्ही एकत्र मित्र होतो. फार हुशार व्यक्तिमत्व, अभ्यासाचा नेहमी ध्यास त्यांना असतो आणि अभ्यास करता करता उच्च पदावर ते पोचले होते. अर्थात डॉक्टरकीपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. अतिशय शिक्षणावर जीव असणारे व्यक्तिमत्व. चिर्लेगावचं सुपुत्र त्यांच्या स्मृतीनिमित्त हे चषकाचं आयोजन केलं आहे. चला मैदानाकडे घेऊन जातोय. या मैदानात सामना बघता आयशा 11 सांगडे आणि प्रतीक 11 सुरुंपाडा दोन संघाच्या दरम्यान आपण हा सामना बघताय. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज मोठ्या प्रमाणात स्पर्धा सगळीकडे आहेत त्याच्यामुळं प्रेक्षक वर्ग थोडासा कमी आहे पण जो प्रेक्षक वर्ग आहे तो निश्चितच ही शृंखला एन्जॉय करतोय कारण अतिशय देखणं असं नितेश पाटील खारगर नितेश पाटील खारगर यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सामना पण बघतोय दुसऱ्या फेरीतला हा सामना. दुपारचं सत्र आहे. एक शांत वातावरण आणि अशा वातावरणामध्ये चाललेले दोन संघामधील लढत पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी चाललेली लढत आपण बघतोय आणि यामध्ये कुठला संघ विजय होईल त्याच्याकडे सुद्धा अपेक्षा आणि लक्ष प्रेक्षकांचं लागलं. गेम ऑनचा इशारा. साईनाथ पाटील पंच पहिलं षटक घेऊन येतोय. आशिषचा पहिला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, चेंडू पडला. आशिष फलंदाज साठी आशिष आहे तर अलंकार गोलंदाजीसाठी आल्या. पहिला चेंडू काय अप्रतिम चेंडू टाकला होता. चेंडू जेव्हा गुडले स्टॉटवर पडला आणि तिथून उसली घेतली विथ स्विंग. अशा प्रकारची गोलंदाजी बघायला मिळतोय म्हणजे खेळपट्टी साथ देते गोलंदाज. यावेळचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू जोरदार अपील केला जातो आहे पण पंचांवर त्याचा कशा प्रकारचा परिणाम नाही. लेग बायचा इशारा पंचाकडून येत आहे. अवांतर धाव्याने संघाचं खातं खोललं जात आहे. बिनबाद एक काही गोलंदाजी झाली. पहिला चेंडू ज्याप्रमाणे स्विंग केला होता उसली दिली होती चेंडूला पण लगेच दुसरा चेंडू तसाच न टाकता त्या चेंडूला मात्र सरळ पायानं टाकण्याचा प्रयत्न केला. लेग बिफोरचा अपील पकडण्याचा प्रयत्न होता पण पंचसुद्धा आमचे तितके दक्ष होते या मैदानावर. पुढचा चेंडू बॅटची कडा घेऊन गेली. फर्स्टलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या विकेटचं पतन होतंय. मोठा धक्का बसतोय तो आयशा 11 सांगडे या संघाला. फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू खेळत होता फलंदाज पण ज्याप्रमाणे गोलंदाजी केली यावेळी ऑफस्टमचा थोडासा चेंडू बाहेर ठेवला. थोडासा स्विंग दिला होता. थोडासा काटा बदलला होता आणि त्यामध्ये मोठा फटका मारण्याचा जो प्रयत्न झाला होता बॅटची एज घेऊन फर्स्ट स्लिपमध्ये सोपाण्याचा झेल पकडला गेला आणि पहिला फलंदाज गेला मैदानाच्या बाहेर.
एक चांगली स्पर्धा आपण बघता एन्जॉय स्पोर्ट चिरले आयोजित ही स्पर्धा आणि त्यामध्ये चाललेला हा सामना दुसऱ्या फेरीतले सामना आपण बघतोय. प्रतिकेलवून सुरमपाडा संघ त्यांची ताकद आहे फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय देखणी कामगिरी करण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. त्या अतिश मते हा जो फलंदाज आहे यंदाच्या मोसममध्ये भलताच फॉर्ममध्ये आहे. दोन वेळा आपण त्याची फलंदाजी बघितली. जासईचं मैदान असो किंवा रांजणपाडचं एकडघरचं मैदान अतिशय लाजवाब त्याची फलंदाजी आपण बघितली आणि या मैदानावर तो कसा खेळतो याच्यावर सुद्धा संघाचं लक्ष असेल. चेंडू फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस चेंडू अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता पण ज्या गतीनं चेंडू आला अंदाज चेंडू जात आहे लॉंगन क्षेत्रामध्ये तिथं पकडला जात मधला वेळ होता त्या मधला वेळामध्ये एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या एकने वाढली जात आहे. एक फलंदाजीच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना संघाची धावसंख्या धाव पटलाव लागते ती 2 धावा. आयुष्य 11 सांगडे संघ बघतोय की गोलंदाज ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय आणि जेव्हा तुमच्यासमोर प्रबल तुमचा प्रतिस्पर्धी असतो ना त्यावेळी थोडासा त्याला मान देणं सन्मान देणं गरजेचं पण एकदा तो गाफील राहिला की मात्र त्याला हल्ला करणं गरजेचं आहे. यावेळी हल्ला चढला गेला आहे. क्षेत्ररक्षण तिथं तयार आहे. सचिन आहे मला वाटतं आहे आणि यावेळी मात्र चांगला झेल पकडला जातो आहे. सचिनने फलंदाज होतोय. विकेट क्रमांक 2 झेलबाद. आयुष्य 11 संघाची सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर 2 धावा सलामी विधानी जी कामगिरी करायला झाली नाही त्याला कारणही तसं होतं. अलंकारने केलेले भेदक गोलंदाजी अचूक टप्पा आणि स्विंग या दाचा मिश्रण त्याच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाला. त्याला प्रत्युत्तर करण्याची ताकद उरली नव्हती असं म्हणावं लागेल. प्रयत्न त्यांनी नाही आणि यावेळी दोन्ही फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातात. मधली फली सांगडे संघाची कशी खेळतोय याच्यावर भवितव्य सामन्याचं अवलंबून असेल. याचा चेंडू चांगला फटका मारला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पण थोडीशी घाई या क्षेत्ररक्षकाने केली कारण चेंडू पकडला आणि फेकाच्या दिशेमध्ये असताना चेंडू त्याच्या हातून निसटला आणि त्या एक फलंदाज धावबाद होताना बघायला मिळाला असतं आपल्याला. पण मात्र जर आणि तरला क्रिकेटमध्ये तितकंसं महत्त्व नसतं पण एक धाव मिळते ती या फलंदाजाला स्वतःचं खातं खोलतोय. अशा प्रकारे पहिलं सक्सेसफुल षटक संपलं जातोय आणि षटकामध्ये धावा दिल्यात अलंकारने फक्त 3 आणि गडी बाद धावा दिल्या 3 आणि फलंदाज 2 बरोबर 3 धावा धावपलकावर लागल्या जातात. पहिलं षटक संपलं जात आहे. 4 षटकांचा सामना असेल त्यामुळे प्रत्येक षटक महत्त्वाचं आहे आणि इथं मात्र चांगल्या संघाला अडकवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे तो मात्र सुरुमपाडा संघ अतिशय नियोजनबद्ध खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्यानं बघत असतो आणि त्यांच्यामधले असलेले एकी जबरदस्त क्षेत्ररक्षण हे त्यांचं आणखी मजबूत बाजू आणि फलंदाजीमध्ये सुद्धा जर विचार केला चांगले फलंदाज त्यांच्यामध्ये आहे. सचिन तांडेल आणि सध्याला असलं आतिश मते अतिशय फॉर्ममध्ये असलं आतिश मते सुद्धा कौतुक करावं लागेल. सातत्यानं त्याच्या बॅटमधून धावा बरसतात आणि एखादा फलंदाज जेव्हा लयमध्ये असतो ना त्यावेळी प्रत्येक स्पर्धा जिंकण्याचीच तो विचार करत असतो आणि प्रत्येक स्पर्धेवर आपलं नाव करावं अशी जिद्दीनं तो मैदानामध्ये खेळत असतो. बघूया पहिलं षटक संपलं जातं आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल. दुसरं एंड करून चिरलेगाव एंड करून मात्र इथे सुरुवात करणारा गोलंदाज ओमकार येतोय. सांगडे संघाला सावध राहावं लागेल. आक्रमण करावं लागेल. धावा जमाव्या लागतील. धावपटलावर तुमच्या धावा येणं गरजेचं आहे. 4 षटकांचा सामना आहे. 45-50च्या आसपास तुम्हाला पोहोचावं लागेल. याचा चेंडू दांडी गुल फलंदाज होतोय बाद. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली गेली. या गीतातून
अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. यावेळी चेंडू खोलवर टबाचा चेंडू टाकला होता. फलंदाजाला वाटत होतं चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडेल, पण चेंडूने उंची गेलं होतं, सरळ जाऊन यष्टांवर आदळला आणि तिसरा फलंदाज बाद होते. अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये आहे तो आयशा एलिमेंट सांगडे संघ. या नाजूक परिस्थितीत त्यांना बाहेर निघावं लागेल. जितक्या लवकर या मानसिकतेतून दडपणातून बाहेर निघता येईल तितके गरजेचे. आता मधली फलीवर प्रेशर आलेलं आहे आणि मधल्या फली प्रेशरमध्ये कशा प्रकारे खेळतोय सांगडे संघाची ते सुद्धा बघणं गरजेचं आहे, कारण मधल्या फलीवर बऱ्याच वेळेला प्रेशर येत असतो या लिमिटेड षटकामध्ये आणि ते प्रेशर त्यांना हँडल करावं लागेल. कारण 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये 7 चेंडू आत्तापर्यंत संपलेले आहे. 24 चेंडूपैकी 7 चेंडू संपलेले आहेत. 3 धावा झाल्यात. 3 फलंदाज तुम्ही गमावलेले आहेत. त्यामुळे सिंगल डबल आणि मिळालं तर बिग हिट या तंत्राचा वापर करावा लागेल. शिवनीतीचा वापर करावा लागेल. सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी याच नीतीचा वापर केला होता. कमी सैन्यामध्ये जास्त सैन्यांना लोळवण्याची ताकद आणि क्षमता होती छत्रपती शिवाजी महाराजांवर जवळ आणि त्याच युद्धनीतीचा वापर करावा लागेल. ते मात्र या फलंदाजांना आपल्या शतकाचा पुढचा चेंडू पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त केली. याचा शॉर्ट पिच चेंडू गलीमध्ये दिशेने चेंडू पाठवला. निश्चित त्या चेंडूवर किती धाव मिळतात बघूया. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात आणि यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. मी म्हटलं होतं मागाशी की चांगलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी निष्ठांत असलेला संघ सुरून पडा. यावेळी मात्र धावा मिळतात. तिसऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. 3 धावा धावपलकावर लागल्या जातात. एक चांगला फटका म्हणावा लागेल, कारण यावेळी त्यांनी विचार केला फलंदाजाने रिस्क घेऊन अर्थ नाही. यावेळी धावा जमणं गरजेचं आहे. 3 धावा मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 3 ने वाढली जात आहे. 6 धावा तिसऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. 6 धावा धावपलकावर लागल्या जातात. तिसरे पंच मैदानावर येतील. तुमच्याकडे काय आहे याला महत्त्व नाही. तुम्ही असलेल्या तुमच्या टॅलेंटचा तुमच्या हत्यारांचा कशा प्रकारे वापर करता हे महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगित दाखवून दिलेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय होतं, सह्याद्रीचा डोंगर होता, डोंगरात ते मध्ये असलेले दगडधोंडे होते. वेळ पडली तर दगडधोंड्याचा वापर करून समोरच्या सैन्याला मोगलांना नामोहरण करण्याची क्षमता आणि बुद्धिचातुर्य छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे होतं. त्याच तंत्राचा तुम्हाला वापर करावा लागेल. सध्या तुमच्याबरोबर असलेला हा गोलंदाज आणि सुरुंपाडा संघ तरबेज आहेत, त्यामुळे त्यांची 1-2 षटकं तशीच जाऊ द्यावी. सिंगल डबल टिबल अशा धावांचं भरणा करावा आणि त्यानंतर जसा वेळ मिळेल तसं आक्रमण करणं गरजेचं. आकाश घरत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला बघायला मिळतात. पुढचा चेंडू अर्थात आपल्या षटकातला ओमकार टाकेल. तिसरा चेंडू यावेळी स्लोवर डिलिव्हरी केला होता. चेंडू चेंज ऑन फेस अशा प्रकारचा चेंडू टाकला होता. स्लो डिलिव्हरी केला तर 1 धाव पूर्ण करता. 4 क्षेत्ररक्षण दोन्ही फलंदाज एका बाजूला येतात. त्यावेळी मात्र फलंदाज होतोय धावबाद. धावपटला लागते 7. अतिशय नाजूक परिस्थिती करून ठेवली सांगडे संघाची. आयुष्या सांगडे संघ एक ताकदवर संघ आहे. त्यांची फलंदाजी आपण बघितली, पण यावेळी सुरुंपाडा संघ ज्याप्रमाणे खेळतोय, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण करतोय, अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण आहे आणि त्यांच्या हातातून दुसरी धाव घेणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे आणि ते मात्र सांगडे संघाच्या खेळानं केलं. यावेळचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू फेकला होता, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र थोडंसं का होईना पण सांगडे संघ थोडं सावरते आणि मात्र 1 धाव घेण्याचं प्राधान्य देतोय. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या धावपटलावर लागते ती मात्र 8 धावा.
4 फलंदाज बाद झालेत, 8 धावा धावपलकावर लागले. सुरुंपाडा संघ काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम असा खेळ बघायला मिळतोय. उत्तम जेव्हा संघ तुमचा असतो ना, उत्तम कामगिरी करत असताना, तेव्हा मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्यापासून तुम्हाला रोखणं कठीण असतं, सामनं जिंकणं कठीण असतं. ज्यावेळी अशा प्रकारचा एकात्मतेनं आणि एकीच्या बळावर सामना होत असतात. यावेळेचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. यावेळी डीप फाईनला चेंडू ट्रॅव्हल करेल, स्वतः कर्णधार चेंडू मागे जातोय, एक धाव पूर्ण केली जात आहे. आणि यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता, पण मात्र त्यामध्ये अपयश आलंय. चेंडू जातोय डीप फाईन लेगला, सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावन करता. चौकार आलाय, 4 धावा मिळतात संघाला. संघाची धावसंख्या पहिलं दशक पार करतोय. 12 धाव धावपलकावर लागल्या जातात. यावेळी मात्र धावसंख्येला आकार देणं गरजेचं आहे. जितक्या लवकर सावरावं लागेल सांगली संघाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल, सन्मानजनक स्कोर उभारावा लागेल. याचा चेंडू बघितला आणि काय गतिप्रदर्शन केलं होतं गोलंदाजानं, अप्रतिम चेंडू टाकला होता, बुद्धी चातुर्याचा वापर केला होता. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ का म्हटली जातं, या युक्तीचा वापर केला होता. ज्या वेगानं गोलंदाज आला होता त्या वेगानं चेंडू फेकला नव्हता, वेगाला आवर घातलं होतं. एकदा गोलंदाजाने वेगाला आवर घातला की फलंदाजाला सुद्धा आवर बसतो आणि फलंदाजसुद्धा जो फटका मारण्याचा पावित्र्यामध्ये होतं, पावित्र्य बदलावा लागला आणि चेंडूला मग फक्त पुश करावा लागला. जिथे मिळाले 1 धाव. 2 षटकांचा खेळ संपला जातोय आणि 2 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना आयशा सांगडे या संघाची धावसंख्या धावपटलावर बघायला मिळते. ती मात्र 4 फलंदाजाच्या मोबदल्यात 13. डीजे दोन षटकामध्ये कमीत कमी धावा देऊन हा सामना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचा त्यांचा इरादा दिसतोय. तर इथं सांगली संघाच्या फलंदाजांना सुद्धा योजना आखाव्या लागतील. येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूतून 7 चेंडूवर मोठा आघात करावा का, पहिला येणारे 5 चेंडूवर सिंगल डब्बल 12पैकी अशा जर धावांचा त्यांचं काही गणित आहे, काय जे क्रिकेट आहे ना ते गणिती खेळ आहे. आणि ज्यावेळी गणितचा पेपर जसं हार्ड असतं तसं क्रिकेटसुद्धा जितकं आपल्या मैदानाच्या बाहेर सोपं वाटतं तिथे मैदानाच्या आत तितकंच जड असतं. त्या क्रिकेटच्या गणिताला सोडवावं लागेल. आणि सध्या संघाची धावसंख्या आपण 13 बघतोय, ती 13 धावसंख्या 43 कसं होईल याचं लक्ष गाठायला लागेल. ते मात्र आयशा 11 सांगडे संघाला तर 13चं 33मध्ये रूपांतर होऊ द्यायचं नाही. या इरादानं मात्र सुरुंपाडा संघ इथे खेळतो. अर्थात प्रतीक 11 सुरुंपाडा संघ. 2 संघाच्या मध्ये चालला खेळ जरी असला, बॅट आणि बॉलमधला संघर्ष जरी असला, तर त्यामागे लढणार आहेत मन आणि मनगट. यामधलाच खऱ्या अर्थानं खेळ बघायला लागेल. मनगटाची ताकद गोलंदाजी आणि फलंदाजी करताना आपले निश्चित लागेल. तर मन शांत, चतुरपणा आणि दक्ष ठेवावं लागेल. ज्यावेळी फलंदाजी आणि गोलंदाजी क्षेत्ररक्षण करतो तेव्हा या 2 गोष्टींचा सातत्यानं उपयोग करावा लागेल, विचार करावा लागेल. आणि मैदानामध्ये ज्या गोष्टीचा जो वापर जास्त करतो तो संघ अंतिम विजेता ठरला जातो. हे आजपर्यंत आपण क्रिकेटमध्ये बघितलं आहे. टेनिस क्रिकेट अर्थात 4 आणि 5 षटकांचं षटक आहे ना, एखाद दुसरा चेंडू सामन्याचं चित्र बदलण्यासाठी पुरं असतं. ते बरेच वेळेला आपण बघितलं आहे. तो चेंडू येईल का सांगण्याच्या बाजूनं, की मात्र ते चेंडू आलेले आहेत प्रतीक 11च्या बाजूनं. जे पहिल्या 2 षटकामध्ये चेंडू आले, चांगली गोलंदाजी झाली, क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहे, थोडासा बदल केला जातो आहे. आणि गोलंदाजीमध्ये येतो आहे आतिश मते. सध्याच्या मोसममध्ये फॉर्ममध्ये असलेला फलंदाज पण आता गोलंदाजी कशी करतोय बघूया. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करील पहिला चेंडू. चेंडू चांगला फटका मारला जातोय, डीप कव्हरला चेंडू ट्रॅव्हल करेल. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषेच्या आरपार, चौकार. सत्र धावपलकावर लागल्या जातात. एन्जॉय स्पोर्ट चिरले आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय.
आणि त्यामध्ये चाललेला हा सामना दुपारच्या सत्रामध्ये सामना पहिल्या चेंडूवर आले चपकार चौकार. यावेळचा चेंडू बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू जातोय निर्धाव चेंडू. पहिला चेंडू ज्याप्रमाणे गती दिली होती आणि चेंडूला थोडीशी उचली दिली होती आणि ऑफच्या दिशेने क्षेत्र खाली होते तिथं फलंदाजाने अप्रतिम फटका मारला. मिळायला गेल्या 4 धावा. 17 धावा धावपलकावर लागल्या जातात. 17 धावा धावपलकावर लागल्या. जितक्या वेगानं होईल तितक्या प्रचंड वेगानं धावा वाढवाव्या लागतील. त्या मात्र आयुष्य 11 सांगडे या संघाला अन्यथा धावा रोखण्यासाठी इथं सुरुमपडाचे सर्व वीर आज मैदानावर ज्या ज्या स्थान त्यांना दिलं ते स्थान प्रत्येकजण अप्रतिम सध्या तरी वाचवतोय आणि त्या त्या स्थानावर चांगली लढाई देतोय असं म्हटलं तर वाव गठवणे. पुढचा चेंडू या षटकातला तिसरा चेंडू हवेमध्ये झेल आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. यावेळी मात्र झेल सुटला जातोय. बचाल क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव पूर्ण केली जातोय आणि मिळाल्या जातात त्या 2 धावा. हे जीवनदान मिळालं या खेळाडूला. एक सोपा असा झेल होता. फसलीमध्ये उभा असलेले रोशन आहेत म्हणतात. झेल पकडणं गरजेचं होतं त्यामुळे झेल त्यांना टिपता आले. थोडीशी दुखापतसुद्धा त्यांना झालेली आहे. 12 खेळाडू मैदानात जाईल. 2 धाव मिळाले ते मात्र संघाची धावसंख्या सांगडे संघाची 19 धावा धावपलकावर लागल्या जातात. 19 धावा धावपलकावर लागल्या जातात. झेल पकडताना थोडीशी दुखापत झालेली आहे त्यांना. नवीन क्षेत्ररक्षक मैदानावर जातोय. 19 धावा धावपलकावर लागल्या जातात. एक चांगलं क्रिकेट बघायला होते. दुसऱ्या फेरीतला सामना. या सामन्यामध्ये मोठे फटके अद्याप बघायला मिळाले नाही कारण सुरुमपाडा संघाची लाजवाब गोलंदाजी. अतिच मात्र चेंडू अतिशय चांगला चेंडू खोलट टप्प्यात चेंडू सरळ जाऊन पॅडवर आदळतोय. जोरदार आपली केला जातोय आणि यावेळी मात्र फलंदाज होतोय LBW बाद. बाद होतोय. अतिशय चांगला चेंडू टाकला होता. पुलटा चेंडू लोअर पुलटा चेंडू सरळ यष्ट्यांच्या मधोमध पकडला गेला आणि पंच या सामन्याचे असलेले साईनाथ पाटील यांनी LBW घोषित केलं. या फलंदाजाला चांगली फलंदाजी करत होता. संघासाठी आवश्यक धावसंख्या जमवत होता. पण सांगडे संघाचं बघितलं जिथे चौकार आला तिथं मात्र लगेच फलंदाज बाद होत गेला. ठराविक अंतरानं त्यांचे फलंदाज बाद होत गेले. त्यामुळे जो दबाव आहे ना तो सांगडे संघावरच राहिला. सुरुमपाडा संघाकडे दबाव कधी गेलाच नाही आत्तापर्यंत या सामन्यामध्ये बघतोय. पण उरलेल्या चेंडूमध्ये तशा प्रकारचा पराक्रम होईल का? नवीन फलंदाज प्रणित येतोय. प्रणित फलंदाज येतोय. मोठे फटके मारण्याचा त्यांचा प्रयास असेल कारण संघाला सध्या गरज आहे आणि ज्यावेळी जी गरज असते त्यानुसार तुम्हाला खेळ करणं गरजेचं आहे. यावेळी संघाला गरज आहे धावा जमवण्याची. 17 धावा फक्त धावपलकावर लागल्या जात आहेत. 4 षटकांचा खेळ आहे आणि त्यामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकात 4 चेंडूसुद्धा संपले आहेत. म्हणजे 8 चेंडू आता तुमच्याकडे आहेत आणि 8 चेंडूमध्ये जितकं काही करता येईल ते तुम्हाला करावं लागेल. अशक्य ते शक्य करता येतं माणसाला पण त्याप्रमाणे ईर्ष्येनं तुम्हाला खेळावं लागेल. त्याप्रमाणे ईर्ष्येनं पेटून मैदानात जावं लागेल. यावेळी मात्र गोलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. बॅटची कडा घेऊन जातोय आणि यावेळी मात्र आणखी एक फलंदाज होतोय बाद. एकोणीस धावपलकावर लागल्या जातात. नवीन फलंदाज कुंदन जातोय. 7 नंबरची जर्सी ज्याने परिधान केलेली आहे आणि तो कसा खेळतो बघूया. प्रत्येक फलंदाज इथं अपयशी ठरला. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. सुरुमपाडा संघाचा विचार केला तर अचूक टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी केली. गुडले स्पॉटवर चेंडू टाकलं. सातत्यानं कधी गतीप्रवर्धन केलं कधी उचली घेणारं चेंडू टाकलं आणि त्या जाल्यामध्ये बरोबर अडकला तो सांगडे संघ. याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. जमीन लगेच मारला फटका. एकच धाव मिळेल. तिथं आहे तर अलंकार चेंडू पकडतोय फेकतोय दरम्यानच्या काळात मिळते मात्र 1 धाव. अशा प्रकारे 18 चेंडू अर्थात 3 षटकांचा खेळ संपला जातोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपटलावर बघायला मिळते ती मात्र 20 धावा.
अतिशय कठीण परिस्थितीमध्ये 20 धावा धावफलकावर लागल्या जातात. ज्याप्रमाणे योजना आखल्या होत्या त्या योजना प्रत्यक्षात उतरल्यात. त्यामध्ये सुरुंपाडा संघानं मैदानावर योजना आखणं आपल्या हातामध्ये असतं आणि योजनाला पूर्णत्व देणं हे परमेश्वराच्या हातामध्ये असतं असं म्हटलं जातं. योजना आखून जर त्या अंमलात आणल्या तर त्याचा फायदा असतो. त्यामुळे प्रगती तुमची होते आणि योजना जर तुमच्या दप्तरात तशाच पडून राहिल्या तर मात्र योजनांची रद्दी होते. अशा अनेक वेळा आपण बघितल्या. मग योजना तुमच्या आयुष्याच्या असो किंवा राजकीय क्षेत्रातल्या असो किंवा तुमच्या पारमार्थिक क्षेत्रातल्या असो किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये असतो. योजना आखणं तुमच्या हातामध्ये असतं आणि त्या योजनासाठी प्रयत्न करणं तुमच्या हातात असतं. पण त्याने यश देणं परमेश्वराच्या हातात असं म्हटलं जातं. जो प्रयत्न करतो त्याला यश परमेश्वर देत असतो आणि सातत्यानं प्रयत्न इथं मग ते केलं आहे. सुरुंपाडा संघानं सातत्यानं चांगला मारा केला आहे. एक झेलचा अपवाद वगळता सातत्यानं चांगले क्षेत्ररक्षण त्याच्यामध्ये झालं आहे. त्यामुळे धावांना अटकाव बसला आहे आणि ज्याप्रमाणे दुसऱ्या फेरीतला सामना आहे अतिशय कंट्रोलमध्ये सध्या ठेवला आहे. पण मी ज्याप्रमाणे मागाशी म्हटलं एखादा चेंडू सामन्याचे चित्र बदलण्यासाठी उपयोगी पडत असतं. ते चेंडू अद्याप सांगडे संघाच्या बाजूनं काही आल्या नाही. पण असे अनेक चेंडू सुरुंपाड्याच्या संघाच्या बाजूनं आलेत जिथं प्रथम फलंदाजी करत असताना सांगडे संघाला 3 षटकामध्ये फक्त 20 धावा रोखलेले आहेत. सचिन तांडेल नवीन गोलंदाज. या खेळाडूचं नाव जरी घेतलं तर सर्वांना परिचित असलेला खेळाडू. अतिशय जबरदस्त क्रिकेट खेळला आहे आणि आपल्या गावासाठी नव्हे तर उरण तालुक्याचे रायगडसाठी सुद्धा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याचा खेळताना आपण बघितले. मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या. काय टॅलेंट त्याच्यामध्ये आहे. रायगड प्रीमियर लीगमध्ये जय माता दी दिघोडे समर्थक कडू याच्या टीममधून तो खेळला. कारण काय गोलंदाजी यांची फलंदाजी आहे. अतिशय टॅलेंट त्याच्यामध्ये आहे आणि प्रत्येक वेळी योजना तो आखत असतो. सचिन तांडेल यावेळी काय त्याच्या योजना असतील शेवटच्या षटकाची जबाबदारी. कारण आपण बघितलं एकटघरच्या शृंखलेमध्ये त्यांना बघितलं होतं शेवटच्या षटकामध्ये कशी करामत त्यांनी केली होती प्रत्येक वेळी. यावेळचा चेंडू क्लीन बॉल होतोय. फलंदाज कुंदन येतोय मैदानाच्या बाहेर. साठी वैभव येते आणि तशी खराब फलंदाजी बघायला मिळाली. कुठल्याही फलंदाजाचा विचार एका फलंदाजाचा विचार वगळता त्याच्या बॅटमधून एखाद दुसरा चौकार बघायला मिळाला. कारण आयुष्य सांगडे संघ हा अतिशय ताकदवर संघ आहे आम्ही जाणतो. पण या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे फलंदाजी केली फलंदाजांनी ती फार चुकीची केली असं म्हणावं लागेल. पण गोलंदाज तितकी ताकदीची होती. गोलंदाज तुम्हाला ताकदीचे भेटतील. मोठमोठी स्पर्धा आहेत. आता प्रत्येक गावामध्ये तुम्हाला बघते चांगले ताकदीचे फलंदाज तयार झाले आहे. तर आमचं गावठण एक छोटंसं गाव जरी असलं त्यामध्ये 2-2 संघ आहेत. तितक्याच ताकदीचे दोन्ही संघ आहेत. एक उत्तम उदाहरण इकडगरचं जरी म्हटलं विकास सूर्यवंशी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. विकास सूर्यवंशी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर इकडची जी स्पर्धा आपण बघितली त्या स्पर्धेमध्ये पहिल्या षटकामध्ये पहिल्या सामन्यामध्ये शेवटचं षटक सचिनच्या हातामध्ये 4 धावांची गरज होती. प्रतिस्पर्धी रोखलं आणि तिथून ते चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलं. मग सातत्यानं त्या शृंखलेमध्ये अतिशय चांगला मारा केला आणि शेवटचे षटक त्याच्यामध्ये आहे. त्याला प्लॅटफॉर्मचा चांगला निर्माण करून दिला आहे. यावरचा चेंडू आणि यावेळी पुन्हा एकदा दांडी गुल. फलंदाज होतोय बाद. हॅलो हॅलो 8 फलंदाज बाद झालेत आणि काय गोलंदाजी. हॅट्रिकचा चान्स आहे सचिनला. सचिन तांडेल हा गोलंदाज मी म्हटलं होतं अतिशय चतुर गोलंदाज आहे. जितक्या वेगाने येईल तितक्याच वेगाने चेंडू फेकेल असं नाही. पण तो कुठल्या बाजूने टर्न करते असं सांगू शकत नाही. अतिशय दक्षतेने खेळणं गरजेचं आहे. पण आता मात्र हॅट्रिकवर आहे. बघूया विकेट हॅट्रिक सचिनला मिळतोय का. आपल्या षटकाचा पुढचा चेंडू
यावेळेचा चांगला चेंडू थोडासा उचली देणार चेंडू किंचित आत आणला आणि यावेळी मात्र मिळाली जाते मात्र एक धाव. एका धावानं बराच उशिरानंतर संघाची धावसंख्या हल्ली जातोय. संघ जाऊन पोहोचतोय 8 फलंदाज मोबदल्यास 21 धावा धावपलकावर लागल्या जातात. 21 धावा धावपलकावर लागल्या जातात. 8 फलंदाज बाद झालेले आहेत. सचिन तांडेल चांगली गोलंदाजी सातत्यानं चांगली गोलंदाजी. पहिलं ओमकारने अलंकारने चेतक टाकलं या षटकामध्ये त्यानं सलामीची जोडीला मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि तिथून मात्र जो सुरुंग लावला ना सुरुंग पाडाने ते मात्र आयुष्य 11 ज्या संघाच्या फलंदाजाच्या खेळीला तो मात्र अद्याप थांबायलाची वाट बघत नाही. आपल्या षटकाचा पुढचा चेंडू सचिन तांडेल 21 धावा. अति चांगला चेंडू चांगला फटका मारला जातोय. जोरदार प्रहार केला जातोय. या इनिंग मधला येतोय एक दर्जेदार षटकार. सत्तावीस धावपलकावर लागले जातात. यावेळी ताकदीने फटका मारला होता. चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर होता. तिथून षटकार मारणं कठीण होतं पण फलंदाज तितक्या ताकदीचा होता. बराच उशीर तो मैदानावर आहे. मैदानात काय घडते त्याने बघितलंय आणि यावेळी त्यांनी ताकद लावली नजाकत लावली आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवला. सीमा रेषेच्या बाहेर 6 धावन करता. मी म्हटलं होतं एखादा चेंडू सामन्याचे चित्र पालटू शकतोय. तो चेंडू आला होता का हा? कारण अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये मोठे फटके मारावे लागतील. 2 चेंडूमध्ये 10 धावा जर आल्या तर सांगणे संघासाठी अतिशय उपयुक्त असतील. यावेळचा चेंडू चांगला फटका. चेंडू मारला सरळ स्ट्रेट ड्राइव्ह. चेंडू सीमारेषे बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत चौकार. धावपलकावर लागला जातात. शेवटच्या चेंडू इनिंग मधला या चेंडूवर मोठा फटका येणं सांगणे संघासाठी अत्यंत गरजेचं असेल तर सुरुंपाडा संघासाठी या चेंडूवर 2-4 पेक्षा कमी धावा जाणं अपेक्षित त्यांना असेल. काय होतं बघूया. 2 चेंडूवर 10 धावा आल्या. धावा येत नव्हत्या पण शेवटच्या या 3 चेंडूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला फलंदाजांना. त्यामध्ये यश आलाय. एक षटकार एक चौकार आलाय. या चेंडूवर सुद्धा मोठा फटका मारून गुड फिनिशिंग करण्याचा प्रयत्न असेल या फलंदाजाचा. तर सचिनला हा चेंडू निर्धाव किंवा दुहेरी धाव देऊन चेंडूला सामन्याला फिनिश करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. काय होते बघूया. पण हे 2 चेंडू मात्र सांगडे संघाच्या बाजूने गेलेत. या तिसरा चेंडू सुद्धा कॅच करेल का? हा फलंदाज अतिशय आक्रमक फलंदाजी करतोय. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आहे. झेल उडाला होता. लोअर फुलटॉस टाकला होता चेंडू आणि यावेळी मात्र सचिनने त्याला फसवलाय. फलंदाज होतोय झेलबाद. सांगडे संघाने प्रथम फलंदाजी करताना सन्माननीय चैतन्य पाटील यांनी या शृंखलेसाठी लागणाऱ्या सर्व ट्रॉफ्या ज्यांच्याकडून दिल्या त्यांचं आगमन होतं. त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. कारण एन्जॉय ग्रुपमध्ये जो आहे तो ग्रुप अतिशय चांगला आहे. अतिशय देखणी स्पर्धा आपण बघतोय. मैदान ज्याप्रमाणे सजवलं खरंच डोळ्याचं पारणं फेडणारं हे मैदान आणि त्यामध्ये इतकं सजावट चांगली केलेली मैदानाचं निश्चित मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. तर चैतन्य पाटील यांनी आपल्यासमोर ज्या चमचमत्या ट्रॉफ्या आहेत ना ते सर्व ट्रॉफ्या त्यांच्याकडून प्रदान केले. त्यांचं सहर्ष स्वागत आणि आभार केले जात आहे. 31 धावपलका लागले जातात आणि दुसऱ्या इनिंगमध्ये प्रत्येक 11 सुरुंपाडा संघाला विजयासाठी 32 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 8 धावांचं समीकरण त्यांना सोडवावं लागेल. हे कोडं आहे. या कुरुक्षेत्रावर कोडं नसलं तरी मग या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरलं हे कोडं आहे आणि कोड्याचं उत्तर त्यांना मात्र सोडवावं लागेल. आणि ते उत्तर कसं सोडवतील याचं धावतं वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करूया. गेल्या 2 दिवस ज्यांचा गोड आवाज आपण ऐकतो आणि ज्या आवाजानं संपूर्ण उरण पनवेल तालुक्याला आपल्या प्रेमात पडले असा गोड आवाज अर्थात सूरज पाटील यांच्याकडे जाऊया.
धन्यवाद आप्पा. जमलेल्या तमाम सर्व लाडक्या क्रिकेट मायबाप रसिकाचं एन्जॉय स्पोर्ट चिरले आयोजित स्वर्गीय डॉक्टर भानुदास स्मृती चषक 2021-2022 या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आणि जे प्रेक्षक घर बसल्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत असेल. जाऊया उरण शहरातील चिरले गावामध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा थरार आणि या थरार नाट्याचा ना खेळ पाहण्यासाठी पहिला बॉल मंगेश यांचा हा बॉल होता. इथे वैभव यांच्यासाठी भन्नाट वेगानं गोलंदाजी करायची आहे. इथे मात्र आपल्याला हे माणस आखलंय बॅटिंग करत गोलंदाजी करत असताना या सांगडे संघाच्या गोलंदाजांना 32 धावा त्यांना रोखायच्या आहेत आणि धावा मात्र धावफलकावरती कोणत्याही रीतीची लागली नाही. यावेळेस चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा हा वाईड बॉल असेल. संघाची धावसंख्या 1 वरती लागत असताना अनसाईडमध्ये 2 सीमारक्षक ठेवलेत. पॉवर प्ले पैवनचं पहिलं षटक क्रीडांगणावरती चालू असताना यावेळेस चेंडू आता मात्र पुन्हा एकदा ती दिशा आणि दिशेवरती नियंत्रण मात्र ठेवू शकत नाहीत गोलंदाज. समीकरण जे 32 धावांचं होतं ना ते अगदी सुनील सर आता 30 धावांचं येऊन टेपलंय. कारण ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करत असा उत्तरार्धामध्ये आणि गोलंदाजी करत असताना एक्स्ट्रा बॉल जर तुम्ही टाकत असाल आणि एक्स्ट्रा रन्स जर तुम्ही विरोधी संघाला बहाल करत असाल ना तर तो एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज त्या संघाला मिळत असतो. इथे बॉल बॅटची कड घेतली होती परंतु यष्टीरक्षक सुधीर यांच्या हातामध्ये चेंडू विसावला नाही. परंतु यष्टीरक्षकाचं कौतुक करूया त्यांना चेंडू अडवला आणि या बॉलवरती रन्स मात्र मिळाली नाही. यावेळेस चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न एकाच एंडला 2 बॅट्समन येतील का आणि या ठिकाणी मात्र नशिबाची साथ मिळाली बॅटिंग करणाऱ्या या सुरुंगपाडा संघाला. इथे मात्र या बॉलवरती 2 रन्स मिळतील. नशिबाची साथ असं वाटत होतं की सुरुंगपाडा संघाचा पहिला बॅट्समन तंबूशास्त्राला येणार का परंतु या ठिकाणी चित्र तसं पाहायला मिळालं नाही आणि सुखरूप बॅट्समन क्रीडांगणावरती असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ संपला 4 धावांची मोहर लावली धावफलकावरती. शॉट रनअप अगदी या मंगेश या गोलंदाजाचा तुम्ही पाहताय. पंचांचा इशारा हा बॉल डेट असेल. यावेळेस चेंडू जमिनीवर खरंगलत हा फटका आपल्या संघासाठी जितके एफर्ट देता येतील ना तितके एफर्ट देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय. या ठिकाणी पंचांचा निर्णय अपेक्षित असेल. जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवतील आणि दोन्ही टीम विशेषतः आपण सहकार्य करायचं आहे कोऑपरेट करायचं आहे. तर निर्णय आमच्यापर्यंत पंच पोहोचवतील. निर्धाव चेंडू असेल रन्स नसेल या बॉलवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले या ठिकाणी 4 या धावसंख्येवरती. या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला 4 धावा धावफलकावरती लागत असताना या वेळेचा चेंडू देखना फटका. इथे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवणारा हा फटका. चेंडू सीमा पार चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागत असताना 8 धावा धावफलकावरती लागतील.
इथे हा बॉल वेगानं टाकायचा होता, दिशेवरती नियंत्रण नाही. वेग आणि दिशा जर तुमची चांगली असेल ना तर तुम्ही बॅट्समनची दशा करू शकता. परंतु इथे मात्र दोन्ही गोष्टींवरती नियंत्रण नव्हतं आणि पंचांचा इशारा या ठिकाणी येत असताना वाईड बॉलचा. 23 धावांची अजूनही गरज असेल. यावेळेस चेंडू उडवलाय, मिड ऑन ला क्षेत्ररक्षक नाही आहेत. लॉंग ऑफ वरून मिड ऑफ वरून सीमारक्षक येत होते, त्या ठिकाणी लॉंग ऑन वरून सीमारक्षक पोहोचले आणि त्या ठिकाणी 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेला 10 या धावसंख्येवरती. येणारे 3 षटका असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 22 धावांची. सांगडे विपक्ष सुरुंगपाडा असा हा सामना आपण पाहताय. पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सामना जिंकला होता. एका ठिकाणी भूमिका स्पोर्ट विपक्ष प्रत्येक 11 सुरुंगपाडा असा संघ सामना झाला होता आणि प्रत्येक 11 सुरुंगपाडा संघानं तो सामना मात्र जिंकला होता. त्यानंतर सामना झाला होता आयशा 11 सांगडे विपक्ष लक्की 11 बोरकार, तो सामना मात्र जिंकला होता आयशा 11 सांगडे संघानं. आणि त्या 2 संघांमध्ये चालू असलेला हा खेळ आपण पाहताय. या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत आणि सांगडे संघाला या ठिकाणी शुभेच्छा येत असताना या ठिकाणी आनंद काका पाटील यांच्या माध्यमातून सांगडे संघाला शुभेच्छा आल्यात, त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक आभार असतील. त्यानंतर मोठे भिंगार गावातील एक उत्तम दर्जाचे खेळाडू प्रीतम घोगरे भाई या नावानं सुप्रसिद्ध असणारा खेळाडू आणि निखिल शेंद्रे आणि त्यानंतर पप्पू शेंद्रे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. सूर्यकांत पाटील गोलंदाजी करण्यासाठी आलेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 18 चेंडू 22 धावांची गरज. यावेळेस चेंडू कार्पेटच्या साह्यानं बॉलला खेळून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, एक सिंगल मिळेल. स्कोरबोर्डवरती दुसरीचा प्रयत्न केला जाणार का? इथे मात्र बॅकअप देणं फार महत्त्वाचं असतं. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होईल असं वाटत होतं परंतु झालं नाही. या ठिकाणी 1 रन मिळाली. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती लागतील. 17 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. संघाला सुस्थितीमध्ये आणायचं असेल ना तर इथून मात्र सांगडे संघाच्या या गोलंदाजांना मैदान बॉल टाकावे लागतील, विकेट त्यांना मिळवाव्या लागतील. तशी गोलंदाजी सुरुंगपाडा संघाचे हे बॅट्समन करून देणार का? नेक्स्ट बॉल. यावेळेस चेंडू खोलवर पद्धतीचा होता. स्ट्रेडीचा फटका येत असताना 1 रन मिळेल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते, ते चेंडू कव्हर करण्यासाठी आल्यानंतर 1 रन मिळाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेला 12 या धावसंख्येवरती. येणारे 16 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 20 धावांची. यानंतरची होणारी मॅच शिवशक्ती खारघर संघाचा संघनायक आणि गावदेवी जुई कामोठे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे टॉस करण्यासाठी. इथे हा बॉल पंचांचा निर्णय अपेक्षित असेल, पंचांचा डिसिजन. इट्स अ वाईड बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. येणारे चेंडू असतील 16, जिंकण्यासाठी गरज असेल 19 धावांची. इथून शांत खेळ करण्याचा प्रयत्न आहे. परिस्थिती जशी ओढावली आपल्या संघावरती तसा खेळ करण्याचा प्रयत्न सुरुंगपाडा संघ करतोय. मॅच कव्हर खेळण्याचा त्यांचा प्रयत्न. बॅट्समन आपण बाद होऊन द्यायचे नाहीत असाच त्यांचा कदाचित मानस असावा या मॅचमध्ये. इथे बॅटची कड आणि कॅच ऑफ द मॅच. बॅट्समन होतील जेलबाद. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी कुंदन. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांनी दाखवलं. अगदी यष्टिरक्षकाचे 2 मागे जे क्षेत्ररक्षक असतात ना ते खूप चतुर असणं फार महत्त्वाचं आहे. एकदम क्विक तुमच्याकडे बॉल येत असतो आणि तुम्हाला तो बॉल पकडायचा असतो. अगदी एखादा
भुकेलेला वाघ जसा हरणीवरती शिकार करण्यासाठी झडप मारतो ना, अगदी तशीच झडप मारली या क्षेत्ररक्षकानं आणि बॉलला आपल्या हातामध्ये विसावला आणि बॅट्समन या ठिकाणी बाद झालेत. संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती लागत असताना 15 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. नवीन बॅट्समन अलंकार तांडेल आलेत बॅटिंग करण्यासाठी. इथे डेट चेंडूची घोषणा होत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे हा बॉल अलंकार तांडेल ब्रँडेड षटकार. इथून हा बॉल जो पाठवला ना बॅट्समन अलंकार तांडेलला ऑनसाईडला, अगदी खूप दूरवरचा आणि लांबचा प्रवास त्यानं कापला. 6 धावांसाठी षटकार. समीकरण बदलेल. येणारे 14 चेंडू असतील. जिंकण्यासाठी गरज असेल 13 धावांची. इथे पुन्हा एकदा ताकदवर स्ट्रोक लगवायचा होता. निर्धाव चेंडू येत असताना समीकरण असेल, बॉलही तेवढेच असतील आणि रन्सही तेवढ्याच काढायचे आहेत. सुरुंगपाडा संघाला उत्तरार्धामध्ये फलंदाजी करत असताना या क्रीडांगणावरती असे पराक्रम झालेत. 12 बॉलमध्ये 12 धावा सुद्धा निघल्या नव्हत्या. तसा पराक्रम होणार का? इथे हा बॉल खोलवर पद्धतीचा आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. येणाऱ्या 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 12 धावांची. सुनील सर विचार जर केला तर भूमिका स्पोर्ट शिरले आयोजित स्पर्धा होती. मध्ये जासे विपक्ष टाकीगाव असा सामना होता आणि त्या सामन्यामध्ये जासेई संघाला 29 धावा 5 ओव्हरमध्ये काढायच्या होत्या. अशा परिस्थितीला तो सामना तब्बल 14 धावांनी जिंकला होता टाकीगाव संघानं. म्हणजे 5 ओव्हरमध्ये केवळ 15 धावाच टाकीगाव संघानं दिल्या होत्या. त्यानंतर आणखीन एक सामना झाला होता. टाकीगाव विपक्ष सामना होता. एका बाजूला पिरकोन असा संघ होता आणि त्यावेळेस मात्र 2 षटकांमध्ये 6 धावांची गरज होती. तिथे मात्र टाकीगाव संघानं त्या 6 धावा 12 बॉलमध्ये दिल्या नव्हत्या. हेच ते क्रीडांगण आहे. हीच ती खेळपट्टी आहे. मग चिरले म्हटलं ना की याच क्रीडांगणावरती 6 बॉलमध्ये 6 षटकार सुद्धा कित्येक वेळा पाहिलेत. याच क्रीडांगणावरती 6 बॉलमध्ये 6 चौकार सुद्धा पाहिलेत. याच क्रीडांगणावरती 6 बॉलमध्ये 6 विकेट सुद्धा पाहिल्यात. आणि याच क्रीडांगणावरती कित्येक तरुण खेळाडू घडत असताना सुद्धा पाहिल्यात. अगदी 50,000पासून 5 लाखापर्यंतची स्पर्धा आपण चिरले नगरीमध्ये, चिरले गावामध्ये पाहत असतो. आणि रणजितजी घरत चिरले संघाचा हा खेळाडू, त्यानं गेल्या वर्षी 6 विकेट घेतल्या होत्या या स्पर्धेमध्ये. याच क्रीडांगणावरती या स्पर्धेमध्ये नव्हत्या. अगदी रणजितजी घरत सुद्धा या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. अगदी रणजितजींकडे पाहावं एखादा गोलंदाजांना आणि त्यांचा कानमंत्र घ्यावा आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी यावं असंच वाटायला लागलंय. येणाऱ्या 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 12 धावांची. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येत असताना या ठिकाणी आशिष पाटील. युटर्न द्यायचा असेल ना तर तुम्हाला मेहनत करावी लागेल, जिद्दीनं गोलंदाजी करावी लागेल, चिकाटी तुम्हाला दाखवावी लागेल सांगडे संघाला. ती दाखवत असताना सांगडे संघ यशस्वी ठरेल का? राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेचा बॉल गती परिवर्तनाचा होता. पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाही. या ठिकाणी इशारा मात्र आलाय वाईड बॉलचा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 11 धावांची. यावेळेचा बॉल पडल्यानंतर वलंदार होता. पंचांचा निर्णय कोणत्याही प्रकारचा येत नाही.
या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. येणारे 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. इथे मॅडम बॉल टाकायचे आहेत आणि ते टाकत असताना हा गोलंदाज इथे बॉल मध्ये गती ठेवली. पंचांकडे लाऊडली अपील सुद्धा झाली होती, परंतु निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र इथे टाळ्या शिट्ट्या वाजवल्या जात आहेत सांगडेवासियांच्या माध्यमातून. या मॅच मध्ये आम्हाला क्रिकेटचा संघर्ष पाहायचा आहे. संघर्षमय क्रिकेट काय असताना 2022 हे नवी वर्ष चालू असताना इथे मात्र क्रिकेटची ठस्सन आणि क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटचं घमासान आणि क्रिकेटचं डिशुम आपण पाहताय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा गती काढून घेण्याचं काम केलं होतं गोलंदाजांना. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवरती. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 10 धावांची. 9 चेंडू 10 धावांची गरज. वैविध्यपूर्ण मिश्रित गोलंदाजी काय असतं याचा प्रात्यक्षिक मात्र दाखवत असताना हा गोलंदाज आशिष पाटील. तर गावदेवी जुई टीमचे जुई या कामोटे टीमचे कॅप्टन आणि या शिवशक्ती खारघर ओमकार पाटील खारघर संघाचे कॅप्टन आणि गावदेवी जुई टीमचे कॅप्टन कामोटे टीमचे कॅप्टन आपण यायचंय. इथे हा बॉल परफेक्ट. चेंडूची गती ओळखली आणि चेंडूची वाट लावली. चेंडूवरती ठकलाय हा षटकार. हवा काढणारा हा षटकार होता की काय, ज्या ठिकाणी टाळ्या शिट्ट्या वाजवल्या जात होत्या निर्धाव बॉल टाकल्यानंतर सांगड्या संघाच्या माध्यमातून. आता मात्र इथे सुरुंगपाडा संघाचे पाठीराखे टाळ्या वाजवत असताना इथे एक उंच खूप उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत मंगेश त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी दाखवलं. चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये ठेवलं. दुसरीचा प्रयत्न आणि 2 रन्स मात्र कंप्लीट होतील. येणाऱ्या 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 2 धावांची. 7 चेंडू 2 धावांची गरज. बॅट्समन अतिश मतेच्या बॅटमधून तुम्ही षटकार पाहिला. त्यांना आतापर्यंत 3 बॉल फेस केले आणि 9 धावांचं योगदान. शॉर्ट बट स्वीट इनिंग आपल्या टीमसाठी खेळत असताना यावेळेचा चेंडू पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाही. 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 2 धावांची. इथे विनय गाताडेनं या स्पर्धेमध्ये पहिलं मैदान षटक टाकलंय. कदाचित त्याच विनयकडे गोलंदाजी दिली जाणार का. तर गावदेवी जुई कामोटे टीमचे कॅप्टन आपण यायचंय टॉस करण्यासाठी. गिरीश चिमणे आणि त्यांचे संघ सहकारी या ठिकाणी येत असताना तुम्ही पाहाल अगदी विचुंब्याची स्पर्धा जिंकली या गावदेवी जुई कामोटे टीमने आणि आज मात्र ते या चिरले नगरीमध्ये खेळ करण्यासाठी येत असताना तुम्ही पाहताय. या ठिकाणी शिवशक्ती खारघर संघाचे कॅप्टन सुद्धा उपस्थित झालेत. टॉस सुद्धा लगेच केला जाईल आणि चैतन्य पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्यांच्याच माध्यमातून देण्यात आल्यात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. 6 चेंडू 2 धावांची गरज. इथे मॅडन बॉल शोधायचे आहेत, मॅडन बॉल टाकायचे आहेत. पहिलाच बॉल मॅडन आणि मॅडन. इथे झालं रचलंय. प्रेशर आणायचंय, दडपण आणणारी गोलंदाजी आपल्याला करायची आणि तशीच गोलंदाजी. पहिला बॉल मात्र त्यानं तिकट टाकलाय. दुसरा बॉल कशा रीतीने असेल. इथे हा बॉल धोका होण्याची संभावना आहे, परंतु इथे मात्र रन्स कंप्लीट झाली. या ठिकाणी 1 रन मात्र मिळेल. समीकरण असेल येणाऱ्या 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 1 धावेची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम सुद्धा आहे. गावदेवी जुई कामोटे टीमने टॉस जिंकलाय.
मॅच झाल्यानंतर आपण लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे. तर येणाऱ्या 4 चेंडू आणि या जिंकण्यासाठी गरज असेल एका धावेची. 4 चेंडू एका धावेची गरज असताना इथे मात्र गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे निर्धाव चेंडू मैदानामध्ये गोलंदाज वैभवची फिरकी गिरकी घेत असताना तुम्ही पाहताय. इथे सांगडे संघ आम्ही मॅच सोडायला तयार नाही आहोत. आम्ही हा मॅच सहजासहजी सोडू शकत नाहीत. आम्ही या मॅच मध्ये जिवंत आहोत हे दाखवत असताना इथे हा बॉल एक्स्ट्राची रन्स मिळेल का. आणि या ठिकाणी पंचांचा बोट आकाशाकडे. इथे मात्र सांगडे संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव करत असताना बॅट्समन होत आहेत धावबाद. या नारळाचं मजबूत कवच फोडल्याशिवाय त्यातील अमृताचा आस्वाद घेता येत नाही. आणि क्रिकेटमध्ये संघर्ष केल्याशिवाय विजयावरती तुम्ही स्वार होऊ शकत नाही. इथे मात्र विजयाच्या रथामध्ये आपल्याला फिरायचं असेल ना आणि इथून मात्र हा सामना जिंकायचा असेल ना सुरुंगपाडा संघाला, तर इथे मात्र 2 बॉलमध्ये 1 रन कंपल्सरी काढावी लागेल. तिसऱ्या पंचांची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. हा विजय असेल आमच्या आयोजकांचा, हा विजय असेल आमच्या संयोजकांचा, हा विजय असेल आमच्या संघ माली यांचा, हा विजय असेल अमित दादा यांचा, हा विजय असेल एन्जॉय स्पोर्ट चिर्ले यांचा, हा विजय असेल मी तर म्हणेन क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटचा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅचसाठी. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल कंपल्सरी एका धावेची गरज. सांगडे संघ परतीचा प्रवास केल्यानंतर 2 बॉल कशा रीतीनं टाकेल हे मॅच आपल्याला जिंकायची आहे. बॅट्समन अलंकार तांडेल त्याला फेस करतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे हा बॉल, इथे काय घडतंय समीकरण पुन्हा एकदा बदलत असताना येणारा 1 चेंडू बाकी असेल आणि एका धावेची गरज. आपण नेहमी म्हणत असतो की माणसाची वेळ आणि मैदानातील खेळ कधी बदलेल काही सांगू शकत नाही. सरडा क्रिकेट आणि राजकारण जितक्या वेगानं रंग बदलतात ना, क्रिकेट कधी रंग बदलेल काही सांगू शकत नाही. असं प्रेक्षकांना सुद्धा वाटलं नव्हतं की हा सामना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल का. येणारा 1 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल कंपल्सरी एका धावेची गरज. आता मात्र थोडंफार सायकोलॉजिक प्रेशर, थोडंफार मानसिक प्रेशर दोन्ही संघांवरती असेल. जो संघ इथे मात्र प्रेशर घेणार, जो संघ प्रेशर विरहित फलंदाजी आणि गोलंदाजी करणार ना, तो संघ मात्र एन्जॉय स्पोर्ट चिर्ले आयोजित या स्पर्धेमध्ये इथून मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. 1 चेंडू एका धावेची गरज. जसा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज येईल तसा मात्र सर्वांनी या बॉलसाठी टाळ्या द्यायच्या आहेत. 1 चेंडू एका धावेची गरज. बॅट्समन आहे स्ट्राईक एंडला सचिन तांडेल आणि गोलंदाज आहेत वैभव. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली आहे. झालं रचलंय सांगडे संघानं. सचिन तांडेल काय करेल या बॉलवरती. 1 चेंडू एका धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. एन्जॉय स्पोर्ट चिर्ले संघानं आयोजित केलेली ही स्पर्धा आणि त्यांचं हे यश आपण पाहताय. 1 बॉल 1 रन्स. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि हा सामना मात्र जिंकलाय सचिन तांडेल आणि त्यांच्या संघानं. संघाची आपण पाहिला तर संघ या मॅच मध्ये विजयी झाला तो सुरुंगपाडा संघ, त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि जो संघ परास्त झाला ना
सांगडे संघ परास्त नाही झाला मित्र, म्हणजे प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करून हा सामना त्यांनी गमावला की काय असंच म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. काय अप्रतिम त्यांनी खेळ दाखवला आणि 6 बॉलमध्ये 2 रनची गरज असताना शेवटच्या क्षणापर्यंत लढले आणि अंतिम क्षणाला त्यांच्या वाट्याला अपयश काही येईना, परंतु अप्रतिम खेळ त्यांनी दाखवला. तर या सामन्याचा सामनावीर गुणसंख्या लेखकाच्या अहवालानुसार आमच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. ज्यानं चांगली बॅटिंग केली आणि चांगली बॉलिंग केली तो उत्तम दर्जाचा खेळाडू, अर्थातच पहिलं षटक टाकत असताना 3 धावा खर्च केला आणि 2 सफलता मिळाल्या.